अकोला शहरात तंबाखू मागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना बुधवारी रात्री उशिरा सिव्हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात मनपा शाळा क्रमांक 22 जवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रामगिराम याने तंबाखू मागताना झालेल्या वादानंतर संतोष घावडे वय 41 वर्ष यांच्यावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली। या हल्ल्यात संतोष घावडे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एवढ्यावरच न थांबता आरोपीने जखमी अवस्थेतील संतोष घावडे यांना सुमारे 50 मीटर अंतरावर फरफटत नेले। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रामगिराम याला ताब्यात घेतले आहे। त्याच्यावर हत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत। संतोष घावडे आणि राम गिराम हे दोन व्यक्ती इथे कृषीनगर मधले यांच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी भांडणं झाली। भांडणाचं एक्झॅक्ट कारण अजून कळालेलं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाल्यावरून जो राम गिराम व्यक्ती आहे त्यांनी संतोष घावडे यांना मारहाण केलेली आहे। त्यांचं रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर। पोलीस स्टाफ आमचा इथे हजर आहे। पुढचा तपास आम्ही करत आहोत। ज्या पद्धतीची हॉस्पिटलमधून आम्हाला MLC प्राप्त होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई आम्ही करू।